यस, आदित्य दळवी या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय आदित्य दळवी यांनी या मॅच मध्ये. आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल प्रथमतः या कौस्तुभ दळवी, सॉरी आदित्य दळवी या व्यासपीठावर कौस्तुभ दळवी यांचा संघ आहे. आणि त्याच संघाचा हा आयकॉन खेळाडू आदित्य दळवी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. यस, आदित्य दळवी या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. आणि आज आमचे मित्र पडद्यामागचे कलाकार ही स्पर्धा आपण पाहतोय, एवढी मोठी स्पर्धा. आणि या स्पर्धेचे मात्र पडद्यामागचे कलाकार माननीय श्री शैलेंद्र गायकवाड यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त आयोजन समितीच्या माध्यमातून या खेळाडूंकडून आणि सर्वच प्रेक्षकांकडून आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील शैलेंद्रजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. आदित्य दळवी ठरलेत या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय बड्डे बॉय माननीय श्री शैलेंद्रजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. विशेष सहकार्य लाभले त्यांचं देखील. आदित्य दळवी ठरलेत मॅन ऑफ द मॅच. ज्या खेळाडूला दिले जाईल एक टी शर्ट आहे, कॅप आहे, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर बॉटल आहे आणि स्पोर्टीसेक्स यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेले हँड डिनर देखील दिले जातात. आज स्पोर्टीसेक्सचे सर्व माननीय श्री भगवान शेठ सावंत आणि त्याचप्रमाणे ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय श्री शैलेश शेडगे यांचे या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आदित्य दळवी यांना. हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय, भव्य दिव्य अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा. आणि ही अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व. हे जिंकणार कोण पहिलं पर्व त्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या. दुसरी रजनी या स्पर्धेची. आज जर आपण पाहिलं तर दुसरा दिवस, दुसरी रजनी, काय सामने रंगतायत. दुसऱ्या रजनीमध्ये मात्र आपल्याला बॉल आउट देखील पाहायला मिळाला आणि अगदी चांगला खेळ केला आदित्य दळवी यांनी. आणि म्हणूनच की काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावलाय आदित्य दळवी यांनी. आणि पुढील सन्मान केला जाईल अविनाशजी बिडगावकर यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे रितेशजी भाताडे यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. स्पोर्टीसॅक म्हणजेच लालबाग मधील एक प्रसिद्ध उद्योजक, त्यांचा यथोचित सन्मान भगवान शेठ सावंत यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. विशेष सहकार्य लाभलंय स्पोर्टीसॅकचे सर्व माननीय श्री भगवान शेठ सावंत यांचा विशेष सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. त्यांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्याचप्रमाणे निखिलजी बेनके विनंती असणार आहे, पुढील सन्मान केला जातोय ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शैलेश शेडगे यांचा देखील यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेनिमित्त. त्यांना देखील प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील एक विशेष सन्मान या संपूर्ण स्पर्धेमध्ये करण्यात येतोय. तरी आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. तर सर 2 मिनिट, आपल्या मित्राचा आज वाढदिवस आहे. पडद्यामागचे कलाकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. शैलेंद्रजी गायकवाड यांचा आज वाढदिवस, त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा हा वाढदिवस साजरा केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. तरी शैलेंद्रजी गायकवाड आपणास या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. संपूर्ण आयोजन समिती UC17 यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहतोय APL 2025 पहिलं पर्व. आणि आज मात्र या स्पर्धेची दुसरी रजनी. आज शैलेंद्रजी गायकवाड यांचा वाढदिवस, तो वाढदिवस आयोजन समितीच्या माध्यमातून साजरा केला जातोय. यस DJ.
थँक्यू डीजे. तर नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. नवीन मॅचला देखील सुरुवात झाली आहे. आणखीन एक रंगतदार हा सामना आपण पाहतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर विकेट विझार्ड्स आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यॉर्कर किंग्स. म्हणजेच एका बाजूला जर आपण पाहिलं तर राहुल देवकर आणि दुसऱ्या बाजूला राजेश मोरे. हा एक महत्वाचा सामना. अनिकेत चव्हाण आणि बल्ला सिंग दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी हर्ष. उलटा फटका खेळायचा होता. अनिकेत चव्हाण यांना फटका फसलाय. बल्ला सिंगची विकेट येईल का? येस आली आहे धावबाच्या स्वरूपात. बल्ला सिंग बाद. अक्षय पुजारी नवीन बॅटर आलेत. क्रिकेटचा महासंग्राम. काय मॅच रंगली आहे. बॉल आउट सामना प्रेक्षकांना पाहायचा होता हा बॉल आउटचा आणि प्रेक्षकांना तो सामना पाहायला मिळाला. यावेळेला गडबड गोंधळ उडालाय. आणखीन एक विकेट आली आहे. अनिकेत चव्हाण देखील तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतायत. दोन धावबाच्या स्वरूपातल्या महत्वाच्या विकेट. दोन्ही सलामीवीर फलंदाज आता मात्र माघारी परतलेत. कारण पहिली बल्ला सिंगची विकेट आणि आता मात्र अनिकेत चव्हाण अंड्या देखील बाद. महेश त्या ठिकाणी होते आणि महेश यांचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पॉइंट क्षेत्रामध्ये आणि धावबाच्या स्वरूपात अनिकेत चव्हाण देखील माघारी परतलेत. जतीन गिरकर या संघाचा कर्णधार. चला नवीन बॅटर या त्वरा करा विनंती असेल. नेक्स्ट बॅटर रेडी ठेवायचं प्लीज कारण वेळेचं बंधन आहे. खूप सारे सामने अजूनही बाकी आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. रोहित आलेत नवीन बॅटर. अजूनही जर आपण पाहिलं तर आजच्या संपूर्ण दिवसामधील 5 सामने आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये म्हणजेच आजच्या रजनीमध्ये कव्हर करायचे आहेत. नेक्स्ट मॅच असणार आहे टीम ग्राउंड स्मॅशर्स विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स म्हणजेच सिद्धेशी भोसले आणि राजेजी किल्लारी यांची मॅच इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल चालू असलेल्या सामन्याच्या मध्यांतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॉल चाललाय. आता काय होईल पंचांकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत. बॉल नक्की कुठे लागला ते पाहायचंय. पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. हे सगळेच दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत क्रिकेटचा महासंग्राम पाहण्यासाठी. आता पंचांचा इशारा येणं बाकी आहे. रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. त्याची पडताळणी केली जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून. हा आणि जे प्रेक्षक उभे आहेत त्या प्रेक्षकांना विनंती आहे जे रेलिंग्स आहेत त्या रेलिंग्स वरती जोर द्यायचा नाहीये प्लीज.
कारण त्या ठिकाणी गडबड गोंधळ उडतोय, पंचांना देखील कळत नाहीये तुमच्या हातामुळे, म्हणून विनंती असेल प्लीज त्यावर जोर देऊ नका आणि जे हात आहेत ते मागे घेऊन उभे राहा प्लीज. अथवा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या. आम्हाला देखील ठाऊक आहे प्रेक्षक गॅलऱ्या खचाखच भरल्यात, उभं राहायला देखील जागा नाही, बसायला देखील जागा नाही. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हे सर्वच प्रेक्षक गर्दी करतायत. हे दर्दी प्रेक्षक आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी APL क्रिकेटचा महासंग्राम हा थरार आपण पाहतोय. पहिलं पर्व जिंकणार कोण, कोण जिंकणार 1,00,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि कोण जिंकणार ही दुचाकी ऍक्टिवा, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. मॅच ऑफिशियल्स पडताळणी करतायत. थर्ड अंपायर रिव्ह्यू घेतलाय ऑनफिल्ड अंपायरने, म्हणजेच की काय आपण पाहिलं तर थर्ड अंपायरच्या माध्यमातून याचा निर्णय दिला जाईल. रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्रिकेटचा महासंग्राम. या आधीच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर बॉल आउट पाहायला मिळाला आणि तो बॉल आउट जिंकला देखील कौस्तुभजी दळवी यांचा संघ, म्हणजेच ट्रॉफी हंटर्स या संघाने. काय सामना रंगला. प्रतीकजी नांदगावकर यांच्या संघाने देखील चांगला प्रयत्न केला होता, अगदी चांगला खेळ केला. सागरने देखील, त्यांचा प्रयत्न मात्र फसलाय आणि हा सामना जिंकला होता तो म्हणजे ट्रॉफी हंटर्स या संघाने. चला निर्णय कळवा. यस, नॉट आउट. पंचांचा निर्णय आलाय नॉट आउट, म्हणजेच एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. गोष्टांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित केला गेलाय. एक धाव जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोचेल धाव फलकावरती 3 या आकड्यावर. राजेशजी मोरे साहेबांचा संघ इन ऍक्शन आपण पाहतोय. विकेट विझर्ड्स त्यांच्या विरुद्ध राहुलजी देवकर यांचा संघ यॉर्कर किंग्स, दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये आहेत. आज तर क्रिकेटचा महासंग्राम, या महासंग्रामाने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलाय. तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. अक्षय पुजारी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर रोहित जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये आले फलंदाजीसाठी. स्वप्नील परब म्हणजेच बंटीला देखील इन ऍक्शन आपण पाहतोय या मॅच मध्ये. जतीन गिरकर आहेत यष्ट्यांच्या मागे, एसटी रक्षक कर्णधार, आणि समोर जर आपण पाहिलं तर विनय जैन गोलंदाजीसाठी आलेत. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये तोच विनय जैन. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ केला विनय जैनने. तोच विनय जैन षटक क्रमांक 2 हातात असताना पहिलाच बॉल, वॉट अ शॉट, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अक्षय पुजारीच्या पॅट मधून येतोय दर्जेदार फटका, चौकार. काय फटका खेळलाय क्लासिकल अंदाजामध्ये, अलॉंग विथ द कार्पेट हा फटका खेळलाय. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 17 जणांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे. विशेष आभारी असणार आहे अविनाजी मिटबावकर, कुशलजी वेंगुर्लेकर, त्याचप्रमाणे सचिनजी रावल, रितेशजी भाताडे, राजेशजी गिरकर, त्याचप्रमाणे निखिलजी बेनके, ओमकारजी राणे, रोहितजी वैती, राजेंद्रजी तेली, अभिषेकजी मिटबावकर, त्याचप्रमाणे विभूतेशजी पुजारे, सिद्धेशजी सातगरे, अनिकेतजी वैती आणि प्रज्योतजी सावंत. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे आमच्या या सर्वच प्रेक्षकांच्या माध्यमातून, कारण तुम्ही केलेल्या आयोजनामुळे ही स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते, या स्पर्धेचा आनंद घ्यायला मिळतोय. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. लगातारचे 2 फटके पाहायला मिळत आहेत अक्षय पुजारीच्या बॅट मधून. पुढचा बॉल यावेळेला पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता, फटका फसलाय आणि धावाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली आहे. रोहित बाद. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर विशेष आभारी असणार आहे मिस्टर जयवंत राणे, त्याचप्रमाणे मिस्टर प्रशांतजी राणे ब्रदर्स यांचं देखील विशेष सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे उत्तम साऊंडचे सर्व माननीय श्री उत्तमजी शिंदे आपलं देखील विशेष आभारी असणार आहे. त्याचप्रमाणे निशांतजी जाधव आणि त्याचप्रमाणे दिलीपजी बने यांचं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून, कारण तुम्ही केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. दुसरी रजनी आपण पाहतोय स्पर्धेची. एसी इव्हेंटचं हे आयोजन अविनाश आणि चक्रू खूप सारी मेहनत घेतली दोघांनी, आणि म्हणूनच की काय त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होते. त्यांना साथ लाभली एकूण 17 जणांची. त्या 17 जणांचं देखील विशेष आभारी असणार आहे. जातोय मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत रवींद्र म्हणजेच नाना, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. क्रिकेटचा महासंग्राम. अक्षय पुजारी आणखीन एक बॉल, मोठा फटका खेळलाय. चांगली फलंदाजी पाहायला मिळते अक्षय पुजारीच्या माध्यमातून, कारण फटके येणं त्याच्या माध्यमातून गरजेचे आहेत. कारण जर आपण पाहिलं तर अनिकेत चव्हाणची विकेट आली, तदनंतर मात्र बल्ला सिंगची विकेट, रोहितची देखील विकेट. आज मात्र अक्षय पुजारीला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे, त्याच्या पॅटमधून धावा येणं गरजेच्या असतील. एस्टनच्या मागे आपण पाहतोय स्वप्नील परब म्हणजेच बंटीला. पुढचा बॉल रवींद्रसाठी. थोडासा स्लोअर वन पाहायला मिळाला, गतीमध्ये परिवर्तन केलं विनयने. धाव घेतली, 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती टीमची 13 या आकड्यावर. 13 ऑन बोर्ड. प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक. शेवटचा 1 बॉल शिल्लक षटक क्रमांक 2 मधील. आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार ठोकलेत अक्षय पुजारीने. तो स्ट्रायकिंग एंडलाय. सोडून दिलेला हा बॉल पंच वाईड बॉल घोषित करतील. वाईड बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल.
प्रो लीग स्पोर्ट्स आपण पाहतोय, त्याचप्रमाणे स्पोर्टिसॅक्स यांचे देखील विशेष सहकार्य लाभले भगवान शेठ सावंत. यावेळेला मोठा फटका, थोडासा आपण पाहिलं तर बचावला हा, नाही तर षटकारच असला असता. पण विकेट आली आहे बॉक्सआउटच्या स्वरूपात. अक्षय पुजारी देखील माघारी परतलेत. इव्हेंट मॅनेज बाय AC इव्हेंट्स म्हणजेच अविनाश आणि चक्रू. ऑन स्क्रीन आपण पाहतोय फलंदाज माघारी परतलाय, आउट. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मालिकावीर, या मालिकावीराचा मानकरी कोण होणार, ही दुचाकी ऍक्टिव्हा कोणाला मिळणार हा प्रश्न संपूर्ण मुंबईला पडलाय. कारण तीच आतुरता होती सगळ्यांना. हा मालिकावीराचा पुरस्कार आहे, ही दुचाकी ऍक्टिव्हा कोणाला मिळणार. आणि हे डिझाईन केले ते म्हणजे सर्वेजी सोनावणे, त्याचप्रमाणे राजेशजी गिरकर, रितेशजी भाताडे आपले देखील विशेष आभारी असणार आहे. काय डिझायनिंग पाहायला मिळते. महेश लाड गोलंदाजीसाठी आले. सर्वेश क्रिएशन यांच्या माध्यमातून अगदी दर्जेदार हा सोहळा आपण पाहतोय क्रिकेटचा. महेशजी लाड सोडून दिलेला हा बॉल, आता मात्र व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. फलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर रवींद्र नाना नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. फलंदाज नवीन बॅटर अथर्व परब. आणखी एकदा लगातारचा दुसरा अवंतर चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतोय महेश लाड. 2 लगातारचे व्हाईट बॉल हाताळले त्या गोलंदाजाने. यष्ट्यांच्या मागे जतीन गिरकर आपण पाहतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये स्वप्नील परब म्हणजेच बंटी इन ऍक्शन आपण पाहतोय. हा संघ यॉर्कर किंग्स. आणखीन एक व्हाईट बॉल पाहायला मिळाला. लगातारचा तिसरा चेंडू वाईड हाताळला या गोलंदाजाने. महेश लाड आपण पाहतोय. आणि विशेष बाब म्हणजे आपण पाहिलं तर यष्ट्यांच्या मागे जतीन गिरकर आहे, फलंदाजीसाठी रवींद्र नाना आहे आणि गोलंदाजीसाठी महेश लाड. म्हणजे तिन्ही खेळाडू एकाच इमारतीतले पाहायला मिळत आहेत. इमारत क्रमांक जर आपण पाहिलं तर 41. म्हणजेच एका सरळ रेषेत ते 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला रवींद्रच्या बॅट मधून. रवींद्र आणि जतीन आपण पाहिलं तर सख्खे बंधू आहेत, चुलत बंधू आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध मात्र आज मात्र मैदानामध्ये उतरले. त्याचं कारण एकच आहे, APL आहे, अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. पहिलं पर्व या स्पर्धेचं. अथर्व परब. हो, यावेळेला चांगला बॉल महेश लाड यांनी हाताळला. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. विशेष बाब म्हणजे आपण पाहिलं तर स्वप्नील परब म्हणजेच बंटी हा या संघामध्ये आहे, जो अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. तो खेळाडू या संघामध्ये आहे. यावेळेला सोडून दिलेला हा बॉल. आणखीन एक चेंडू स्वेअर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, आणखीन एक व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19 या आकड्यावर. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. UC17 प्रेझेंट्स APL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. पुढचा बॉल देखील चांगला हाताळला होता. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये बॉलला ढकललंय. हलक्या हातांनी एक धाव पूर्ण केली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 20 या आकड्यावर. प्रो लीग स्पोर्ट्स हा लोगो आपण पाहतोय, डिस्प्ले केला जातोय. खूप सारी मेहनत प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून घेतली जाते. स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, प्रत्येक क्षणचित्र टिपली जात आहेत. पुढचा बॉल पुढे येऊन फटका खेळायचा होता. फटका फसलाय. यष्टीरक्षक चपळ आहे आणि जतीन गिरकर यष्ट्यांच्या मागे म्हटल्यानंतर विकेट आलीच. फलंदाज बाद. नवीन बॅटर आहेत अनमोल उगले. म्हणजेच दोन्ही सख्खे भावंड एकाच टीम मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. नेक्स्ट मॅच असणार आहे ती म्हणजे सिद्धेजी भोसले आणि विरुद्ध राजेजी किल्लारी म्हणजेच ग्राउंड स्मॅशर्स आणि बॉल स्ट्रायकर. दोन्ही कर्णधारांना विनंती असणार आहे टॉस साठी. आपण या इनिंग ब्रेक नंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. आपण त्वरितच व्यासपीठावर या. मॅच शेड्यूल आपण पाहतोय एका स्क्रीनवर. तब्बल 9 मॅच आजच्या संपूर्ण दिवसामध्ये कव्हर केल्या गेल्यात. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. हो, शेवटच्या क्षणाला पायाने बॉल अडवलाय त्या ठिकाणी. क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पहा. हर्ष भिल्लारे त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याच माध्यमातून हे उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. म्हणजेच प्रत्येक बॉल या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत ते सर्व क्षेत्ररक्षक.
हो, यावेळेला जर आपण पाहिलं तर मनगटाचा वापर करत असताना पाहायला मिळाले. अथर्व धाव आली आहे 1, म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती झाल्यात. आणि तब्बल जर आपण पाहिलं तर आता 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट घेतला जातोय आणि विशेष बाब म्हणजे प्रथम पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 1,00,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर 50,000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार. मालिकावीरासाठी जर आपण पाहिलं तर दुचाकी ऍक्टिवा आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर हा आकर्षक असा झळाळता करंडक दिला जातोय. आणि 1 मिनिटाच्या विश्रांतीनंतर मात्र पुढील सामन्याला देखील सुरुवात होईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 22 उर्वरित 12 चेंडू अजूनही बाकी आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेत हर्ष बिल्लारे. हर्ष बिल्लारे आलेत पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी. ज्या गोलंदाजाने पहिलं म्हणजेच पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं त्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज आता मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. नेक्स्ट मॅच सिद्धेश भोसले यांचा संघ म्हणजेच ग्राउंड स्मॅशर आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे बॉल स्ट्रायकर म्हणजेच राजेजी खिल्लारे यांचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी त्वरितच व्यासपीठावर या. हर्ष बिल्लारे 4थं षटक हाताळत असताना पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव सावली क्रिएशन्स यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे विशेष डिझाईन केलेले किट्स प्रत्येक खेळाडूच्या अंगावर परिधान केले गेलेत. टॅक्स आणि टी शर्ट्स जे आम्हाला सावली क्रिएशनच्या माध्यमातून डिझाईन केले गेलेत. विशेष सहकार्य लाभले ग्रेटर मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय श्री दिलीपभाई गवस यांचं. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली आहे 1 ने पुढे सरकेल जाऊन पोचेल धावफलकावरती 24. आणि या व्यासपीठावर या ठिकाणी शुभागमन होत आहे. साईच्या भजन मंडळ वरळी यांचे या ठिकाणी शुभागमन. सर्वच मान्यवरांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्रातील एक अग्रमानांकित भजन मंडळ म्हणजेच साईच्या भजन मंडळ वरळी आणि त्यांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे. सर्वच मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. APL 2025 पहिल्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेला देखील टॅप केलाय. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. 4थं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचे जर आपण पाहिलं तर आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत या 4थ्या षटकातील. पुढचा बॉल फटका खेळलाय आणि बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. नाव आहे अनमोल उगले आणि त्याच्याच बॅट मधून आजच्या रजनी मधील एक दर्जेदार षटकार पाहायला मिळाला. दादूची बॅट बोलली. असे फटके येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण थोडा संघ जर आपण पाहिलं तर बॅकफूट वरती गेला होता. आणि दादूसाठी विशेष पारितोषिक आहे. राहुल देवकर यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये रोख रकमेचा पारितोषिक दिला जाईल. दादू म्हणजेच अनमोल उगले यांना. समोरच्या संघातील संघ मालक अपोजिट संघातील खेळाडूवरती पारितोषिक लावतोय. ही आहे APL. पुढचा बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल धावफलकावरती 33 या आकड्यावर. 33 ऑन बोर्ड. 33 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम. आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने आणखीन एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 34. 12:24 आज आमचे मित्र शैलेंद्रजी गायकवाड यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त आयोजन समितीच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे प्रेक्षकांच्या माध्यमातून आपणास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. दादूच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला 1.
पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा बॉल चांगल्या रीतीने हाताळला गोलंदाजाने आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 34 या आकड्यावर. 34 34 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा सोहळा. पुढचा बॉल देखील पॉइंट क्षेत्रामध्ये फटका खेळायचा होता. महेश पोहोचतायत बॉल पर्यंत. त्यांनी बॉलला अडवलंय. एक धाव घेतलीये. म्हणजे जर आपण पाहिलं तर चौथ्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 35. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचे 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅटिंगसाठी जर आपण पाहिलं तर अथर्व परब आहेत आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर अनमोल उगले. ही जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. विकेट विझार्ड्स म्हणजेच राजेजी मोरे यांचा संघ. त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे यॉर्कर किंग, जो संघ आहे राहुलजी देवकर यांचा. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. स्नेहित आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. 6 बॉल मध्ये किती धावा येतील? डगआउट मधून आवाज देखील आलाय आणि लुगले सांगतायत 6 बॉल मध्ये 10 धावा आणखीन येऊ दे, म्हणजे आपल्याला मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळू शकतं. खूप सारं प्रोत्साहन आपण पाहतोय देत असताना अनिल जिवगळे, एक दिग्गज पंच स्वतः देखील आहेत, दिग्गज क्रिकेटर देखील आहेत. आज त्यांचा सक्का भाऊ मात्र मैदानामध्ये उतरलाय. भावाला पाठिंबा देण्यासाठी एक भाऊ डगआउट मध्ये बसलाय, एक भाऊ मैदानामध्ये उतरलाय. कारण ही आपण पाहतोय APL आहे, अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025. पहिला बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. या व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धावफलकावरती 36 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर लेट कट खेळले आणि धाव देखील पूर्ण केली आहे. एक धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 37 या आकड्यावर. शेवटचे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. 5 बॉल मध्ये किती धावा येतील? एका बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा आल्या आहेत. ज्याप्रमाणे सांगितलं होतं अनिल जिवगले यांनी 6 बॉल मध्ये 10 धावा आल्याच पाहिजे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एका बॉल मध्ये 2 धावा आल्यात. उर्वरित 5 बॉल मध्ये आणखीन किती धावा येतील? प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक आपण पाहतोय. तहान भूक सर्व काही विसरून आज मात्र ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मांदियाळी देखील पाहायला मिळते. आता मात्र सोडून दिलेला हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. पुढचा बॉल यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय आणि आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 39 ऑन बोर्ड. 39 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. 39. माफ करा, स्कोरर आहे, गुणलेखक आहे, हात दुखतायत. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पुढे आलेत आणि मोठा फटका खेळायचा होता या बॉलवर देखील. डायरेक्ट थ्रो. आणि मी मगाशीच म्हटलं होतं जतीन गिरकर यस्त्यांच्या मागे म्हणजे त्या फलंदाजाला बादच घोषित केला जाईल. अथर्व परब माघारी परतलेत. प्रतीक आलेत नवीन बॅटर. रेड जर्सी, रेड आर्मी आपण पाहतोय मैदानामध्ये उतरली आहे. ती म्हणजे विकेट विझार्ड राजेशजी मोरे यांचा संघ. नवीन फलंदाज प्रतीक. शेवटचे 3 बॉल बाकी. षटक क्रमांक 5 मधील नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. टीम ग्राउंड स्मॅशर्स विरुद्ध बॉल स्ट्रायकर्स. सिद्धेजी भोसले आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत राजेशजी खिल्लारी. कर्णधारांना विनंती असणार आहे आयकॉन खेळू आपण त्वरितच व्यासपीठावर या पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. बॅट्समन आहेत अनिरुद्ध. प्रतीक म्हणजेच अनिरुद्ध आणि अनिरुद्ध म्हणजे प्रतीक. म्हणजेच या एकाच व्यक्तीला 2 नावं आहेत.
आता मात्र बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 41. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर चौकार देखील आलाय दादूच्या बॅट मधून आणि 500 रुपये रोख रकमेचा पुरस्कार देखील पटकावलाय दादू यांनी. धाव संख्या आता जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 44. आणखीन एक फटका खेळलाय समोर. चांगला प्रयत्न केला होता दादू यांनी आणि धाव केली आहे पूर्ण 1. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5चा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली धाव फलकावरती 45. म्हणजे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. ग्राउंड स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत बॉल स्ट्रायकर्स म्हणजे सिद्धेश भोसले आणि राजेश किल्लारी. कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी आपण त्वरितच व्यासपीठावर या. ग्राउंड स्मॅशर्स आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहेत बॉल स्ट्रायकर्स. तर व्यासपीठावर एक यथोचित सन्मान केला जाईल. साईच्या भजन मंडळ वरळी यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज बर्थडे बॉय म्हणजेच शैलेंद्रजी गायकवाड यांचा आज वाढदिवस आणि त्यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. एक महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील एक अग्रमानांकित भजन मंडळ म्हणजेच साईच्या भजन मंडळ यांची ओळख आहे आणि हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये आपलं देखील हार्दिक 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 स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय आणि हाच क्रिकेटचा सोहळा आणि व्यासपीठावर आपण पाहतोय यथोचित सन्मान केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून साईच्या भजन मंडळ वरळी आणि त्यांचा यथोचित सन्मान आयोजन समितीच्या माध्यमातून केला जातोय. शैलेंद्रजी गायकवाड त्याचप्रमाणे आपण पाहतोय अविनाजी मिटबावकर सचिनजी रावल यांच्या माध्यमातून यथोचित सन्मान आपण पाहतोय व्यासपीठावरती केला जातोय साईच्या भजन मंडळ वरळी. धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच अभ्युदयनगरच्या राजाच्या चरणी प्रार्थना. जातोय पुढील मॅचच्या टॉसच्या दिशेने. एका बाजूला जर आपण पाहिलं तर ग्राउंड स्मॅशर्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर बॉल स्ट्रायकर्स म्हणजे सिद्धेश भोसले आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे राजेश किल्लारी. त्या सामन्याचा टॉस देखील व्यासपीठावरती केला जाईल. हॅलो पुढील सामन्याचा टॉस केला जाईल व्यासपीठावर. ग्राउंड स्मॅशर्स आणि बॉल स्ट्रायकर्स दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत आणि त्या सामन्याचा टॉस केला जातोय. माननीय श्री दिलीपजी बने साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला गेलाय आणि टॉस देखील झालाय. टीम राजेजी किल्लारी यांचा संघ म्हणजेच बॉल स्ट्रायकर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यस चालू असलेल्या सामन्याला देखील सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. चला दोन सलामी फलंदाज मैदानामध्ये या. 30 बॉल मध्ये 46 धावा करायच्या आहेत. क्रिकेटचा महासंग्राम
कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली। या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजयजी विनायक चौधरी साहेब, त्याचप्रमाणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानस सचिव माननीय श्री सुधीरभाऊ साळवी साहेब, त्याचप्रमाणे स्थानिक शाखा प्रमुख माननीय श्री जयसिंगप्पा भोसले, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक दिलीपजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे नगरसेवक माननीय श्री दत्ता पोंगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली। आज या स्पर्धेची दुसरी रजनी आणि हा क्रिकेटचा थरार आपण पाहतोय। UC17च्या माध्यमातून हे केलेले भव्य दिव्य देखणं, डोळ्याचं पारणं फेडणारं आयोजन आणि या आयोजनाचं हे सर्व श्रेय दिलं जात आहे ते म्हणजे एसी इव्हेंटचे सर्वे सर्वा अविनाशजी मिटबावकर आणि त्याचप्रमाणे सचिनजी रावल आणि संपूर्ण टीम खूप सारी मेहनत घेते आहे। जातोय मॅचच्या दिशेने 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 46 धावांची। 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय विनय जैन आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर आतिश आणि गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 अथर्व परब, दुबईत अरब आणि काळ्या चौकीत अथर्व परब। आज मात्र सगळ्यांच्याच नजरा अथर्व परब वस्ती असतील कारण सामना जिंकायचा आहे। 30 बॉल मध्ये 46 धावा रोखायच्या आहेत, सगळ्यांचं लक्ष अथर्व परब कडे आहे। पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्ले, क्रिकेटचा महासंग्राम। अभ्युदयनगरच्या राजाचा आशीर्वाद या सगळ्याच खेळाडूंवरती आणि त्याच्या आशीर्वादाने कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। दुसरी रजनी गाजवणार कोण? पहिला बॉल सोडून दिलाय विनयने, वाईट बॉल पंच घोषित करतायत आणि या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। पुढचा बॉल, ओ हो क्या बात आहे, कव्हर ड्राईव्ह, गॅप शोधून काढला, गॅप मधून विनयने बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे। ही खासियत आहे या खेळाडूची। हातामध्ये आपण पाहतोय MB स्पोर्ट्स म्हणजे मयुरेजी भवर यांची बॅट आणि त्याच बॅटने हा दर्जेदार, रुबाबदार, दिमागदार चौकार पाहायला मिळाला। विनय जैन नाव आहे। तर जातोय मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा। धावसंख्या जर आता आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर। 9 धावा धावफलकावरती झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
आणि आता मात्र हे दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, कारण पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या अथर्व परब यांनी. आता दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे. ज्या खेळाडूने पहिल्या इनिंग मध्ये चांगली कामगिरी केली होती तेच अनमोल उगले आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज, 9 धावा धावफलकावरती. UC17 प्रेझेंट APL 2025 सीझन 1 आपण पाहतोय. एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. सगळ्याच मुंबईकरांचं लक्ष या स्पर्धेवर लागलंय. ही स्पर्धा जिंकणार कोण? तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार. अनमोल उगले गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल हाताळत असताना त्याला आपण पाहतोय. पहिलाच बॉल, क्या बात आहे. पंचांकडे अपील केली जाते. आवाज आला की नाहीये याची पडताळणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. इट्स अ वाईट बॉल. विनय जैन स्ट्रायकिंग एंडला त्याला आपण पाहतोय. पुढचा बॉल हवेमध्ये आहे आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय मैदानाच्या बाहेर आणि विनयला देखील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट. अनमोल उगले आज मात्र हिरो ठरतोय या रजनीमध्ये, कारण फलंदाजी करत असताना देखील त्याने धावा केल्या. गोलंदाजी करत असताना ज्या विकेटची गरज होती तो विकेट आपल्या संघाला देखील मिळवून दिलाय. विनयची खेळी संपुष्टात. चला न्यू बॅटर त्वरितच या. नवीन बॅटर आहेत परेश. अनमोल उगले विकेट मिळवून दिले आपल्या संघाला. पुढचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत बल्ला सिंग आणि त्यांच्याकडून चूक झाली आहे. बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. ही थोडीशी चूक किती महागात पडणार आता हा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडला असेल. पहा, 1 बाउन्स झाला, 2 बाउन्स झाला, हाताला स्पर्श करून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी परेश लाड आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून हा दर्जेदार चौकार पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 14 या आकड्यावर. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चांगला बॉल. आणि पुढचा बॉल देखील जर आपण पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक धाव पूर्ण देखील केली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. 16 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक.
अनमोल उगले गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकललेला हा बॉल. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पण अवघ्या एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. म्हणजेच दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 17 या आकड्यावर. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. APL 2025 आपण पाहतोय. हाच क्रिकेटचा महासंग्राम. ज्या संग्रामाने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेड लावलंय तोच क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. APL 2025 सीझन 1. ही सीझन 1 जिंकणार कोण याचा प्रश्न मात्र सगळ्याच प्रेक्षकांना पडलाय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता मात्र 29 धावांची गरज असणार आहे. लास्ट 18 बॉल 29 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. रोहित आता मात्र गोलंदाजीसाठी आलेत. अक्षय पुजारी आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. चांगली फलंदाजी त्यांनी देखील केली. पहिल्या डावामध्ये त्यांच्या बॅटमधून देखील धावा आल्या. अनिकेत चव्हाण लवकरच माघारी परतले आणि तदनंतर मात्र अक्षय पुजारी आणि त्याचप्रमाणे अनमोल उगले यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळली. आता मात्र हा सामना अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय कारण उर्वरित 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे एकूण 29 धावांची. शेवटचे 18 बॉल शिल्लक. 29 धावांची गरज आहे. रोहित आता मात्र गोलंदाजीसाठी आले. षटक क्रमांक 3. हो पहिलाच बॉल. काय खेळलाय पहा. लाजवाब दर्जेदार अलॉंग विथ द कार्पेट. बॉल जाईल सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. फलंदाज परेशच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय बॅटर परेशच्या बॅटमधून. पुढचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत अनमोल उगले आणि चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला. तोपर्यंत एक चौटी धाव पूर्ण देखील केली. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 22 या आकड्यावर. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफूट वरती येऊन मोठा फटका खेळायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी बॉलला अडवलंय. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. ही सर्वच बच्चे कंपनी आज मात्र क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तहान भूक झोप सर्व काही विसरून क्रिकेट 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 प्रत्येकाच्या मनामध्ये साठलेलं क्रिकेट आपण पाहतोय. पुढचा बॉल सोडून दिलाय. आता मात्र वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. आणखीन एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 24 या आकड्यावर. पुढचा बॉल देखील आपण पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केला आणि अतिरिक्त 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 26. 26 धावा धावफलकावरती झालेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 46 धावा करायच्या आहेत म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 20 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऑनलाईन देखील प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. काही प्रेक्षक मैदानामध्ये येऊन क्रिकेटचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. दुसरी रजनी या स्पर्धेची. पुढचा बॉल रोहित. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहेत आतिश. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अनमोल. बॉल अडवलाय जरूर पण चांगला प्रयत्न अनमोल यांनी केला. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या एकीने पुढे सरकले. जाऊन पोहोचले धावफलकावरती 27. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाल्या. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 27 धावा धावफलकावरती झाल्यात.
पुढचा बॉल हवेमध्ये आहे, आता चूक होणार नाहीये. झेल पकडलाय अनिकेत तुगले यांनी आणि विकेट आली आहे. फलंदाज परेश बात. स्वप्नील परब आलेत म्हणजेच बंटी फलंदाजीसाठी. ओहो, पहिलाच बॉल खेळत असताना पहा काय बॉल हाताळला गोलंदाजाने आणि पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 27. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज असणार आहे. ऑन स्क्रीन आपण पाहतोय 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. बारा बॉल आणि या 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखी 19 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत अथर्व परब. गॅमलर गोलंदाजीसाठी अथर्व परब आलेत. आता 12 बॉल मध्ये 19 धावा रोकायच्या आहेत आपल्या संघासाठी. समोर जर आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी आहेत अतिश आणि नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय स्वप्नील परब म्हणजेच बंटीला. हो, चांगला बॉल हाताळलाय. पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय. मॅचचं समीकरण बदललंय. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आणखीन 19 धावांची गरज. वाईट बॉल पंचांनी आता घोषित केलाय आणि या 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 11 बॉल आणि 17 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 11 मध्ये आता 17 करायचे आहेत. अकरा मध्ये आता करायचे आहेत 17 धावा. हा बॉल देखील पहा काय हाताळलाय गोलंदाजाने. चांगला बॉल पाहायला मिळाला. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 10 बॉल शिल्लक. 10 बॉल मध्ये आता 17 धावांची गरज असणार आहे. स्वप्नील परब स्ट्रायकिंग एंडला. ओ, फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मनगटाचा वापर केला जरूर होता पण बल्ला सिंग त्या ठिकाणी तैनात होते. त्यांनी बॉलला अडवलं आणि एक धाव पूर्ण केली. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 9 आणि या 9 मध्ये करायच्या आहेत 16 धावा.
शेवटचे 9 बॉल आणि 16 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, तो बनेल दर्शक. तोपर्यंत बॉल फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. आता मात्र फलंदाज आतिशच्या बॅट मधून ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. बॉल हाताळला, बॅकफूट वरती गेले आणि बॉलला पाठवलं देखील सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 8 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 12 धावांची गरज असणार आहे. 8 मध्ये आता करायचे 12 धावा. सामना बरोबरीत सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. या आधीचा सामना आपण पाहिला, बॉल आउटचा झाला, तो सामना जिंकला होता टीम ट्रॉफी हंटर्स या संघाने. कौस्तुभ दळवी या संघाचे संघ मालक आदित्य दळवी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकवला. या मॅच मध्ये काय होणार? आठ मध्ये करायचे 12 धावा. लास्ट 8 बॉल 12 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. पुढचा बॉल देखील फटका खेळलाय. बल्ला आहे त्या ठिकाणी, बॉलला अडवतील. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. उर्वरित 7 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 11 धावांची गरज आहे. स्वप्नील परब, बंटी इज ऑन स्ट्राईक. 7 मध्ये करायचे 11. या बॉलवर काय होणार? 7 बॉल मध्ये 11ची गरज आहे. लास्ट 7 बॉल 11 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. स्वप्नील परब, बंटी इज ऑन स्ट्राईक नाव. त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा असतील. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल मध्ये एखादा मोठा प्रहार येऊ दे. असाच विचार केला असेल यॉर्कर किंग्सच्या संघाने. आता मात्र वाईड बॉल हाताळलाय गोलंदाजाने. मॅचचं समीकरण बदललंय. 7 मध्ये आता करायचे आहेत फक्त 10 धावा. लास्ट 7 बॉल 10 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. हो, फटका खेळलाय समोर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. तोपर्यंत अनमोल उगले बॉल पर्यंत पोहोचलेत. मॅचचं समीकरण शेवटचे 6 बॉल शिल्लक. 9 धावांची गरज आहे. 6 मध्ये आता करायचे 9 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहतोय लास्ट 6 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. स्वप्नील परब, बंटी आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर आतिश ही जोडी मैदानामध्ये आहे. 6 मध्ये करायचे 9 धावा. सामना बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. शेवटचा षटक कोणता गोलंदाज? यस, गोलंदाज आलाय गोलंदाजीसाठी अनिल उगले. स्वतः या संघाचा कर्णधार. त्याने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. तोच गोलंदाजीसाठी आलाय. 6 मध्ये 9 धावा त्याला रोखायचे आहेत. समोर जर आपण पाहिलं तर बंटी आहे. आज बंटी, याच बंटीने किती जणांना वेड करून सोडलंय. तो बंटी समोर उभा आहे. आज मात्र हा सामना पाहायचा आहे. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपण पाहतोय या काळचौकीच्या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये. लास्ट 6 बॉल 9 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. दोन्ही साईडला अनुभव आहेत. एका बाजूला अनिल उगले आपण पाहतोय जो एक्सपिरियन्स खेळाडू. दुसऱ्या बाजूला देखील आपण पाहिलं तर स्वप्नील परब जो आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणजेच बंटी समोर आहे. त्या बंटीच्या समोर कशी गोलंदाजी करणार पाहायचंय. 6 बॉल आणि 9 धावांची गरज. पहा काय कॅमेरा वर्क पाहायला मिळते प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून. आकाशात दिसणारा चंद्र आपल्याला आता मात्र ऑन स्क्रीन कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतोय. ही प्रो लीग स्पोर्टच्या माध्यमातून सर्व क्षणचित्र टिपली गेली आहेत. हे कॅमेरा वर्क आपण पाहतोय. विपुल दादा पंटुलकर आणि संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत आपण पाहतोय या ऑन स्क्रीन मध्ये. 6 मध्ये करायचे 9 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, प्रचंड वेग. नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि या नो बॉल वरती धाव आली आहे 1. मॅचचं समीकरण बदललंय. उर्वरित 6 बॉल जिंकण्यासाठी आता 7 धावांची गरज असणार आहे. 6 बॉल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यॉर्कर किंग्स आपण पाहतोय. काय खेळलाय हा संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये. राहुलजी देवकर यांचा संघ. अक्षरशः या संघाने देखील वेळ लावलंय. 6 बॉल आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सामना बरोबरी सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. अनिल उगले.
फटका खेळलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. आतिशच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. आता मॅच ऑन झाली आहे, कारण उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज असणार आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न अनिल उगले यांनी केला. त्याचं प्रत्युत्तर म्हणून आतिशने तो बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. 5 मध्ये फक्त 3 धावांची गरज. आता पुन्हा एकदा वाईड बॉल पंचांनी घोषित केलाय आणि आणखीन एक अतिरिक्त धाव. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 5 बॉल आणि आता जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. आणि आणखीन एक धाव जर आपण पाहिली तर दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. आणि आज सामना जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे टीम यॉर्कर किंग्स या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हल्लक टीम विकेट विझार्ड्स.